संतोष देशमुख यांची जी निर्घृण हत्या झाली, त्या हत्येच्या मागे काही फक्त अमुक तमुक लोक नव्हते, तर हे अख्ख्या गटानी मिळून कशी त्यांची हत्या केली, इतकी हॉरिबल अशी जी हत्या झाली आहे, त्याच्या मागे जे षडयंत्र आहे ते कसं आहे आणि किती मोठ्या प्रमाणावर यांची दहशत आहे हे दाखवणं गरजेचं होतं. म्हणून मी एक एक असे अनेक मुद्दे उचलले की आधी त्यांची जे शस्त्र परवाने होते त्यांच्याबद्दल माहिती दिली, हे त्यांचे व्यवहार कसे एकत्र आहेत, त्यांच्या कंपन्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या कशा एकत्र आहेत, त्यांचे आर्थिक व्यवहार कसे एकत्र आहेत हे सगळं दाखवलं. मग त्यांच्या राख जे तिथं अनधिकृतपणे उचलण्याचा इतका मोठ्या प्रमाणावर तिथे चाललेली दहशत, ही म्हणजे परळीच्या महाजिनकोच्या थर्मल पॉवर प्रोजेक्ट मधली चाललेली दहशत आपण बाहेर काढली. आणि त्याच्यात म्हणजे जवळजवळ 500 ते 600 टिपर गाड्या या रोजच्या रोज जातात. म्हणजे किती मोठ्या प्रमाणावर तिथे भ्रष्टाचार होतो. बरं, मग आपण वाळू माफिया झाली, राख माफिया झाली, पवन चक्क्यांच्या घोटाळ्यात जसं आपण म्हटलं की आधी खंडणी मागण्यात आली, खंडणी जेव्हा नाही दिली गेली तिथल्या त्या अधिकाऱ्याचं अपहरण देखील केलं गेलं होतं मे महिन्यात, आणि त्यांनी वारंवार तक्रारी देऊन सुद्धा त्यांच्यावर कारवाई झाली नव्हती. कराडांच्या फोनवरनं जरी फोन जरी गेला होता विष्णू चाटे यांचा, तरी देखील त्याच्यावर कारवाई झाली नाही. याचा अर्थ कोणाचा तरी राजकीय वर्दस्त होता. म्हणून आपण एक एक त्यांची प्रकरणं बाहेर काढत गेलो. आणि आत्ताच्या घटकेला ही जी व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस ही जी कंपनी आहे त्याच्यात मोठ्या प्रमाणावर म्हणजे त्याच्यात आत्ताच्या घटकेला राजश्री धनंजय मुंडे या डायरेक्टर आहेत. या व्यतिरिक्त मी जे काल ट्विट केलं त्यात की पर्सनल मध्ये नाव वाल्मिक बाबूराव कराड यांचं आहे. आणि या कंपनीने 19 पर्यंत फ्लाय ऍश दिली. आणि त्यानंतर सुद्धा महाजेनको ज्या मोठ्या सिमेंट कंपन्यांना जे सिमेंट पोचवलं, फ्लाय ऍश पोचवली जाते, त्याचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा जबरदस्तीने की काय ते पण यांना याच कंपनीला मिळालेलं आहे. तर हे जे दाखवत आहे आपल्याला की सगळीकडे यंत्रणांवर कंट्रोल, रेव्हेन्यू ऑफिसेसवर कंट्रोल, पोलीस डिपार्टमेंटवर कंट्रोल, सगळे उद्योगधंदे त्यांचेच. या व्यतिरिक्त मी एक वाईनचा खुलासा देखील केला, कारण मी जेव्हा बीडला गेले होते मला असं सांगण्यात आलं होतं की यांच्या मोठ्या प्रमाणावर वाईनचे देखील बार्स वगैरे आहेत. तर मी म्हटलं आपण उगाच ऐकव्यात माहितीवर नको जाऊया. मी सुपरिटेंडंट ऑफ एक्साईजची भेट घेतली, त्यांच्याकडनं सगळ्या याद्या काढल्या. आणि आत्ताच 3 दिवसापूर्वी मला जे गोपनीय पत्र जे मी मुख्यमंत्र्यांना दाखवलं, त्याच्यात एक हंसराज देशमुख नावाची व्यक्ती आहे ज्याचं दुकान आणि जागा हे दोन्ही 1,69,00,000 वाल्मिक कराड यांनी 29/11/2024 म्हणजे हा खून होण्याची, ही हत्या होण्याच्या 9-10 दिवस आधी ही त्यांनी जमीन घेतली होती. आणि ही जमीनच घेतली होती आणि दुकानच घेतलं होतं का, याचा जेव्हा शहानिशा करताना मी बघितलं की 29 तारखेला रजिस्ट्रेशन केलं, पण त्याच्या आदल्या दिवशी नगरपंचायती केसकडे त्यांनी दारूचं वाईन शॉप चालू करण्याचा NOC मागितलं. म्हणून मला तिथनं क्लू मिळाला. आणि मी जेव्हा ती यादी होती ज्याच्यात वाईन शॉप, बार शॉप्स आणि परमिट रूमची FL2, FL3 आणि CL चे जेव्हा मी पूर्ण तपास केला, तर त्याच्यात हेच हंसराज देशमुख सुद्धा आहेत. या हंसराज देशमुखांची वाईन शॉप एक आहे, म्हणजे त्यांच्याकडे FL2 लायसन्स पण आहे आणि FL3 लायसन्स 2 आहे. म्हणजे एकूण 3 लायसन्सेस या हंसराज देशमुखकडे आहेत. आणि त्यांचं जे वाईन शॉप आणि त्यांची जागा ही वाल्मिक कराडने घेतली होती. आता असे हळूहळू अनेक खुलासे बाहेर येतील. पण म्हणूनच लोकांना हे समजून घेणं गरजेचं आहे की यांची जात, पात, धर्म याच्यात कृपया पडू नका. ही माणसं चांगली नाही आहेत, ही विकृत आणि गुन्हेगारी प्रवृत्तीची आहेत आणि यांना शिक्षा ही झालीच पाहिजे.